या मला वाटतं सगळेच प्लेयर आता प्रॉपर क्रिकेटिंग वाईट्समध्ये आहेत आणि हीच मला वाटतं की इच्छा होती ऑर्गनायझरची सुद्धा की प्रॉपर क्रिकेटिंग वाईट्समध्ये सामने व्हायला हवेत. हो पहिलाच बॉल आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. नक्कीच याच्यासाठी ओळखला जातो सुलतान. आपण पाहतोय हा मॅच सध्या जी चाललेली मॅच आहे ती मंथन 11 वर्सेस कंधारी किंग्स. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून पुढच्या सामन्यांमध्ये पोहोचलेले आहेत. हो यावेळेला गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. परिवर्तनाला ओळखलंय, बॉलला धाडलंय बाउंड्री लिशेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय चौकार नागेशच्या बॅटमधून. संख्या होते ती म्हणजे 4 धावा. यावेळेला पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू श्रेयस बॉलवर जाईपर्यंत 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि धावसंख्या आता होते ती म्हणजे 5 धावा. कंधारी किंग्स तुमचा कुठलाही अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये. कंधारी किंग्स येस स्कोर आता जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 5 धावांवर. आता नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समन विशारद येईल तो म्हणजे बॅटिंग एंडला. समोर त्याच्या आव्हान असेल ते म्हणजे सुलतानचं. येस पुन्हा एकदा विशारद साठी हा बॉल नक्कीच कव्हरच्या वरून खेळायचा होता पण अडकतो विशारद जाळात आणि विशारदला जावं लागतंय. पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेने विकेट. येस विजय. कमबॅक करतोय पुन्हा एकदा सुलतान. पहिल्या षटकात पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना आपण पाहतोय सुलतान याला एक चौकार नक्कीच आला पण त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना विशारदला शून्य चष्मा घालून जावं लागतंय पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेने. आता आपण पाहतोय यश याला नवीन फलंदाज यश येतोय मैदानाच्या आत. 4 षटकांचे आपण सामने पाहतोय. आपण पाहत आहात नगरसेविका चषक 2025 चारकोप सेक्टर 4च्या या मैदानात. एकंदरीत त्यांचं आपल्याला विशेष सहकार्य लागलंय ते म्हणजे श्री विपुलजी दोशी बोरिवली विधानसभा संघटक आणि त्याचप्रमाणे संध्या विपुल दोशी म्हणजेच आपल्या लाडक्या नगरसेविका शिक्षण समितीच्या ज्या अध्यक्षा सुद्धा आहेत. त्यांचं विशेष असं सहकार्य आपल्याला या प्रतियोगितेसाठी लाभलंय. आज आणि उद्या आपण तुल्यबळ संघ मुंबईतील ओपन फॉर्मॅटमधले आपण खेळताना पाहू. आजचा हा पहिला दिवस या सामन्यांचा. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. सुलतान वर्सेस यश असा हा सामना. हो हो वड बॉल परफेक्ट यॉर्कर. फक्त स्लाइस केलाय पॉइंटच्या दिशेने. अजून एक धाव या ठिकाणी होईल पूर्ण. धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा. पुन्हा एकदा नागेश ऑन स्ट्राईक. यावेळेला पुन्हा समोर खेळलेला हा फटका नक्की क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अजून एक धाव होईल पूर्ण. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावांवर. एक षटक पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7 धावा. जास्त वेळ दौडू नका कारण आपल्याकडे आता खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि यानंतर अजून एक मॅच सुद्धा आहे. ती मॅच सुद्धा आपल्याला प्रॉपर डे लाईट मध्ये या ठिकाणी पूर्ण करायची आहे. बॉलिंग मार्कला आता आपण पाहतोय रवी बुंबक याला. रवी बुंबक आता नक्कीच बॉलिंगची धुरा सांभाळेल टीम मंथन 11 साठी नाही कंदारीसाठी. त्याचप्रमाणे मंथन 11 साठी आपण पाहतोय नागेश आणि यश अशी ही जोडी
नक्कीच प्रयत्न करते जास्तीत जास्त धावा कुटण्याचा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 7 धावांवर. नागेश बॅटिंग एंडला. ओ पहिला चेंडू नागेशाने भिरकावलाय. मुझंबिल येतोय बॉलच्या खाली, पण त्याआधी बॉल जाईल निघून डेक्लरेशन झोन मध्ये आणि मिळेल ती धाव फक्त एक. एका धावाने धावसंख्या आता पुढे सरकते, ती म्हणजे 8 धावा. 8 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. चांगली मॅच होईल हीच अपेक्षा आपण धरतोय, कारण दोन्ही संघ हे तुल्य बळ आहेत. दोघांमध्ये प्रॉपर युनिट आहे. बॅट्समन, बॉलर्स, ऑलराऊंडर्स, फिल्डर्स. त्याचप्रमाणे चांगला सामना होईल अशी अपेक्षा असेल. ओ यावेळेला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. मुझम्मिल आहे बाउंड्री लाईनवर, घेतोय झेल आणि ही आहे अजून एक विकेट. नागेशला जावं लागतंय पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेने. येस डीजे. नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आत पाहतोय रवी, त्यासोबत बॉलर सुद्धा आहे रवी. तर रवी वर्सेस रवी असा सामना आपण आता मैदानाच्या आत पाहू. नक्कीच 8 धावांवर अजूनही धावफलक स्थिर आहे. त्यामध्ये नक्कीच 2 मोठे खेळाडू पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेने जाताना आपण पाहिले आहेत. आता यापुढे नक्कीच रवी याला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. ओ पहिला चेंडू आल्या आल्या रवीने भिरकावून लावलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. येस डीजे. षटकारानंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 21 धावांवर. रवीने नक्कीच रवीवर हल्ला या ठिकाणी बोललाय. ओहो यावेळेला पुन्हा एकदा मोठा बिग हिट करायचा प्रयत्न होता, पण काहीसा मिस होतोय. आणि 21 वर अजून पण ही धावसंख्या स्थिर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 21 धावा. आणि नक्कीच आपण जी ही आज प्रतियोगिता पाहतोय किंग स्पोर्ट्स आयोजित नगरसेविका चषक, हे नक्कीच ही अशी प्रतियोगिता असेल ज्यामध्ये डिसिप्लिन मला वाटतं सर्वप्रथम असेल, कारण क्रिकेट हे प्रॉपर क्रिकेटिंग सेन्समध्ये खेळलं पाहिजे. हे आमच्या आयोजकांचा पहिला आणि प्रथम नियम आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. 21 धावा आणि 2 षटकं आता पूर्ण झालेली आहेत. नक्कीच किंग स्पोर्ट्स एक अग्रगण्य नाव आपण म्हणतो. त्यांची स्वतःची टीम देखील आहे. ते स्वतः प्रायोजक सुद्धा करतात, आयोजक सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सर्व सामने हे प्रॉपर डिसिप्लिन मध्ये होणं फार गरजेचं आहे.
उद्या देखील जेवढे आपले संघ येतील त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा ही नोटीस असेल की प्रॉपर वाईट्स कंपल्सरी असतील आणि टाईमवर येणं हे बंधनकारक असेल किंवा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. येस नक्कीच. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. हो हो व्हॉट अ बॉल. यावेळेला पुन्हा आपण पाहतोय एक पहिला चेंडू आणि तो एवढा जोरकस केलेला हा चेंडू, काही उत्तर नव्हतं यशकडे. अजूनही स्कोर बोर्ड 21 धावांवर स्थिर. जतनला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. यावेळेला पहिला चेंडू ऑन द मार्क, ऑन द मनी ज्याला आपण म्हणतो, पहिला चेंडू यशसाठी. यावेळेला काहीसा परत टप्पा खेचला होता. रनआउटची इकडे संधी होती पण उमर खान चुकले. आणि यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू रवी लिंगाला. याला काहीसा चान्स या ठिकाणी बनला होता पण चान्सला या ठिकाणी कंप्लीट करू शकलेले नाही आहेत. त्याचमुळे अजून एक धाव वाढेल आणि धावसंख्या आता होते ती म्हणजे 22 धावा. नक्कीच दोन्ही बॅट्समन काय कम्युनिकेट करतायत. त्यांना माहिती आहे की आता हा खूप महत्त्वाचा सामना आहे. 4 षटकांचे सामने आहेत. जास्तीत जास्त धावा या गोळा कराव्या लागतील. त्याचंच प्लॅनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. 22 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर झालेल्या आहेत. आणि यावेळेला पुन्हा एकदा डेंजर मॅन रवी लिंगाला आपण पाहू स्ट्रायकिंग एंडला. ओ यावेळेला पुन्हा एकदा खोलवर चेंडू, समोरच्या दिशेने खेळलेला फटका, फिल्डर पोहोचेपर्यंत आयुब निघालेला आहे. आयुबनी बॉल उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होतील. आपण पाहतो यष्टांच्या मागे ओमकार देसाई याला. नक्कीच दोन्ही संघ त्यातले खेळाडू बऱ्याच वर्षापासून एक दुसऱ्यांसोबत खेळतायत, एक दुसऱ्यांविरुद्ध खेळतायत. तर सर्वांना एक दुसऱ्यांचे स्ट्रॉंग झोन्स आणि वीक पॉईंट्स नक्कीच माहीत असतील. या एका डबल नंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती म्हणजे 24 धावांवर. अजून तरी या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेलेला आहे पण नाही. यावेळेला नक्कीच बिगिट करायचा प्रयत्न आहे. 2 फिल्डर येत आहेत चेंडूच्या खाली आणि कॅच इकडे झालेली आहे ड्रॉप. नक्कीच यावेळेला कॉलिंगचा अभाव होता. दोन्हीही फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन झालं चांगलं, त्यामुळे तिथे 1 धाव पूर्ण झाली आहे पण फिल्डर्समध्ये कम्युनिकेशन लॅक करत होतं आणि त्याच्याचमुळे की काय जीवनदान भेटतंय ते म्हणजे रवी लिंगाला. कारण नक्कीच चांगली फलंदाजी तो मैदानाच्या आत करतोय आणि त्याला तुम्ही जीवनदान देताय तर नक्कीच हे महागात तुम्हाला पडू शकतं. जतांनी नक्कीच एक चान्स क्रिएट केला होता पण हाफ हार्टेड चान्स बनवला फिल्डर्स यांनी. पुन्हा एकदा एक जीवनदान मिळेल ते म्हणजे रवी लिंगाला. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा फटका होता, जोरकस मारायचा प्रयत्न होता, फिल्डर येईपर्यंत 1 धाव. आणि यावेळेला पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणतो शॅबी फिल्डिंग या ठिकाणी. तिसऱ्या धावची प्रयत्न होईल का? रवी तर निघालेत पण नाही. यावेळेला चांगला गॅदर, चांगला पिकअप आणि चांगला थ्रो, त्यामुळे 2च धावांवर या ठिकाणी थांबावं लागेल दोन्ही फलंदाजांना. जतनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकात 6 धावा अजूनपर्यंत 5 चेंडूंमध्ये खर्च केले आहेत आणि हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया काय करतो यश. आज जास्त फटके तो मिडल करू शकलेला नाहीये स्वतः संघासाठी पण अजूनही काही बिघडलं नाहीये कारण तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे संधी आहे. एका बाजूला रवी लिंगाला चांगली बॅटिंग करतोय. ओ पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ पद्धतीचा चेंडू, 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते पण या वेळेला वेट असा कॉल क्लिअर आलाय आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. आणि एका धावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. येस लास्ट षटक आता हाताळेल तो म्हणजे आकाश. नक्कीच एक सोपा झेल होता, तो झेल सुटला यावेळेला आणि जीवनदान मिळालं ते म्हणजे रवीला. येस आता शेवटचं षटक आपण पाहू आकाश याला. चला प्लीज टाइम जास्त वेस्ट करायचा नाहीये. लेट्स स्टार्ट द मॅच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा आपण पाहतोय आणि अजूनही मला वाटतं 14 ते 15 धावापर्यंत मजल मारायचा नक्कीच प्रयत्न करेल टीम मंथन 11.
आणि नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढा टॅलेंट आहे. पाहूया काय घडतंय. ओ यावेळेला एज होती ओमकार देसाई, नक्कीच अगदी मुस्तैद रेडी. रवीने नक्कीच यशला थांबवलंय. यावेळेला यशला करावी लागते त्याची विकेट सॅक्रिफाईस आणि अजून एक विकेट येते ती म्हणजे धावचीत. यश हॅज टू गो बॅक टू द पवेलियन. यस विजय. सॅक्रिफाईस करावी लागली आहे ती म्हणजे यश याला, कारण जास्त तो फटके कुठले टाइम करू शकलेला नाहीये एकंदरीत. आणि आता नक्कीच हा प्रॉपर टाइम होता किसन याला मैदानात यायचा, तोच आपण पाहतोय. आता किसन आणि रवी ही जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आत. बराच काळ ज्यांनी गाजवलाय, बरेच मॅचेस ज्यांनी जिंकवलेत, तीच ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या अजूनही स्थिर फक्त आणि फक्त 28 धावांवर. येस, अंपायर्स बॉल मागतात मला वाटतं. येस, आता आपल्यामध्ये नक्कीच पुढील 2 मिनिटात MC अननोन याचं या ठिकाणी आगमन होणार आहे. नक्कीच एक चांगला रॅपर आणि चांगला रायटर जो आहे, यूट्यूबवर तुम्ही त्याचे रॅप सॉंग्स ऐकू शकता, त्यांचं देखील या ठिकाणी आता आगमन होणार आहे. येस, अजूनही 5 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. चला जरा स्पीडअप करायचंय. स्कोर झालाय तो म्हणजे 28 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. आणि बरंच आपण खूप लेट आहोत ऑलरेडी शेड्यूल पासून. ओव्हरडट बॉल यावेळेला फ्लिक केलाय. 2 फिल्डर्स पळतायत, त्यातला एक बॉल पकडतोय, तर त्याआधी 2 धावा या ठिकाणी होतील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावांनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. नक्कीच हे स्लॉट ओव्हर ज्याला आपण म्हणतो, स्लॉटचं हे षटक नक्कीच हाणामारीचं असतं. त्यामध्ये आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी करतोय आकाश. यॉर्कर पद्धतीचा चेंडू वारंवार हाताळतोय रवीसाठी. यावेळेला गतीमध्ये केलं होतं परिवर्तन, जाळ्यात फसेल, जावं लागतं रवी याला. नक्कीच लेग कटर तो ओळखू शकलेला नाहीये आणि ही गोज बॅक टू द पवेलियन. नोन याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्लीज आपल्याला मंचावर येऊन बसायचं आहे. नक्कीच एक रॅपर आहेत ते चांगले, ते युट्यूबवर तुम्ही त्यांचे नवीन नवीन सॉंग्स जे असतात ते स्वतः प्रोड्यूस करतात. येस, MC अननोन याचं आगमन नक्कीच आपल्या मंचावर आता होईल. आणि मैदानाच्या आत आपण पुन्हा एकदा वळूया. मंदार गुरव आता मैदानाच्या आत आलेले आहेत. आकाश याची चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय. ओहो, मंदारनी आल्याला नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलेला. उमर येतोय बॉलच्या खाली, संधी तर निर्माण झाली आहे आणि उमर पकडतोय कॅच आणि मंदारचा गेम या ठिकाणी होतोय समाप्त. अजून एक विकेट.
नोंदचा आहे. आणि आता या डिजिटल लँडमध्ये नक्कीच जेव्हा रॅप हे फुल फ्लोमध्ये चाललेले असतात त्या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक हा उदयनमुख रॅपर आपल्यामध्ये आज आपल्या मंचावर देखील आहे. MC अननोन, वी वेलकम यू ब्रदर. तुझ्या माहितीसाठी आपण ही मॅच जी पाहतोय ती मंथन 11 वर्सेस कंधारी किंग्सची मॅच आहे. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट सामना असेल. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण खेळू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आत. स्लॉग ओव्हरचं हे षटक हातात असताना आकाश सुंदर गोलंदाजी तर करतोय. अजून एक चान्स या ठिकाणी बनेल का? तर हो, पुन्हा एकदा आल्या आल्या जावं लागतंय परत एकदा अभिषेक याला. वन मोर विकेट डाऊन, बॅट्समन गॉन. चला तर मी जसं म्हटलं तर स्लॉग ओव्हरचं षटक नक्कीच हाताळतोय आकाश. आणि आतापर्यंत तरी सुंदर गोलंदाजी त्यांनी केली आहे. मोठे फटके खेळण्यापासून नक्कीच वंचित ठेवलंय फलंदाजांना. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. प्लीज जास्त टाइम आपल्याकडे नाही आहे. टाइम जास्त वेस्ट करू नका. नक्कीच आजच्या दिवसातील तिसरी हॅट्रिक आपण पाहिली आकाशाची. एकंदरीत चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाश करतोय. हो, अजून एक बॉल डॉट, अजून एक डॉट बॉल. नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडला किसन होता आणि पूर्ण षटक तो तिकडेच उभा राहिला. नक्कीच काहीशी नाराजगी असेल त्याच्या मनात सुद्धा. आणि एकंदरीत आपण पाहतोय 31 धावांचं या ठिकाणी टार्गेट असेल. आणि पुढच्या इनिंगसाठी आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवर मनीषजी पाटील यांना. अननोन आपण व्यासपीठावर पाहतोय. प्रत्येकाची कला ही एक ओळख बनलेली आहे आणि त्यांची कला आपण ह्या सामन्यानंतर प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. खरं तर गायन क्षेत्र विखुरलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आपण ऐकतो. प्रत्येकाचा एक वेगळा फॅन बेस आहे आणि मुंबईमध्ये एक मुख्यत्वे रॅप पसंत केला जातो. त्याला जास्तीत जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आणि म्हणूनच MC अननोन यांचं गाणं आपण ह्या सामन्यानंतर प्रेक्षकांसमोर आणणार आहे filmcricket.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. तर 31 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. सकाळपासून आपण 3 विकेट हॅट्रिक्स पाहिल्या. मोठमोठ्या स्पर्धा आहेत, एक सुद्धा विकेट हॅट्रिक आपण पाहत नाही पूर्ण स्पर्धेदरम्यान. पण या स्पर्धेत पहिल्याच दिवशी 3 विकेट हॅट्रिक्स आपण पाहिलेले आहेत. तर ही एक ओळख कमवली मला असं वाटते या स्पर्धेनं.
किंग स्पोर्ट्स चारकोपच्या वतीने देखील हे आयोजन शिस्तीचं आपण पाहतोय. सकाळपासून जेव्हा आम्ही चर्चा केली, जेव्हा आपण ब्रीफिंग घेतली आयोजकांशी, की त्यांना फक्त शिस्त हवे, कारण त्यांच्या स्पॉन्सरशी किंवा जे आपण वरिष्ठ जे आहेत त्यांची मागणी अशीच असते की ही स्पर्धा शिस्तीनेच खेळवली गेली पाहिजे. त्यासाठी आपण ती सूचना अगोदरच देतो आणि मला असं वाटतं प्रत्येक वर्षी आपण तो नियम पाळलेलाच आहे. व्हाईट अँड व्हाईट तो एक नियम आहेच या स्पर्धेतला. त्याचमुळे आपण जेव्हा सातत्यानं वर्षानुवर्षे कुठल्या एका स्पर्धेत खेळतोय त्या स्पर्धेचे नियम तुम्हाला ठाऊक असायला पाहिजेत. आणि एवढे कठीण नियम नाही आहेत, ते आउट ऑफ बॉक्स नाही आहेत, बेसिक्स आहेत. तर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला दिनू आहे आणि दिनूच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये ओमकार. तर ओमकार देसाई आणि दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. मिस्टर कृष्णा. बघा, आयोजक थोडे स्ट्रिक्ट राहतात, नो डाऊट, पण संघाने देखील त्याचं भान असायला पाहिजे. आणि आम्ही आभार व्यक्त करतो दोन्ही संघांचं, ज्यांनी थोडा वेळ जरूर घेतला, 2-5 मिनिटं त्यांनी घेतली, पण त्यांनी व्हाईट्स परिधान केले त्याबद्दल यस, आपलं देखील ॲप्रिसिएशन आहेच. दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार, थँक्यू. आणि उद्या देखील जे संघ खेळणार आहेत त्यांना देखील आपण आजच सूचना पुन्हा एकदा देऊया व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉल्स करून, की आपण उद्या एक्सक्यूज न देता व्हाईट्सवर यायचं. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं टेम्पो जाऊ द्या, मग आपण मॅच चालू करूया. कारण स्कोरिंग झोन आहे तो, त्याचमुळे एक लो स्कोरिंग मॅच असताना या सामन्याला देखील आता प्रेक्षक आवर्जून पाहतील. सकाळपासून जे काही घडलं या मैदानात त्यांनी पाहिलेलं आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 31ची. कृष्णा तयार, दिनू कांबळेसाठी फुलटॉस आहे. तोकडा आव्हान असताना अशा चुका चालला नाही. बॅट्सविंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. बॉल जातोय स्क्वेअर सीमारेषा पार, येतोय धडाकेबाज षटकार. हा बॉलवर मग दिनू कसला थांबतोय. दिनूने धावांची भूक पूर्ण करण्यासाठी बॅटस्विंगचा योग्य वेळी वापर केला आणि स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. 6 धावा संघाला मिळालेल्या आहेत. कृष्णा, बॉल ग्रिपिंग चुकली. नवीन बॉलवर ग्रिप करणं व्यवस्थित जमवता आलं पाहिजे. हा चांगला बॉल पण ऑन द राईज खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. षटकाराचं प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. इतका सोपा मोका, आता कसं चालेल. आणि जास्त हालचाल सुद्धा करायची नव्हती, फक्त प्रॉपर अंडर आर्म थ्रो कॅच कंप्लीट करायचा होता, पण तो कॅच कंप्लीट झाला नाही. आणि त्याचमुळे आता अडचणी वाढत आहेत. अडचणी वाढतील जर चुका झाल्या तर. आणि त्याचमुळे आपण एक व्यावसायिक क्रिकेट खेळतो पूर्ण वर्षभर, प्रॉपर आपला सराव असतो. अशा कठीण परिस्थितीत आपण स्वतःला अजून जास्त जवळून ओळखतो. आणि त्याचमुळे चुका अशा क्षणाला होता कामा नये, ज्या चुकांमुळे संघाचं नुकसान. दरम्यान धावसंख्या पाहतोय झाले 7. स्ट्रायकर रेडला ओमकार देसाई. क्षेत्ररक्षण ओमकारसाठी थोडंसं बदललेलं आहे. कृष्णाने पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ओमकारसाठी कृष्णा. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. कंधारी किंग्स. वेग वाढवला होता, तितकं फुटवर्क जुळलं नव्हतं. हँड आय कोऑर्डिनेशन, फक्त बॅट्सविंग कॅज्युअली वेळ काढून घेताना ओमकार पाहायला मिळाले. दरम्यान येतो हा डॉट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7. फोकस अजूनही हटला गेला नाही पाहिजे मंथन 11 बांद्रा या संघाचा. धीम्या गतीचा बॉल पंच केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. बॉल पोहोचतोय डीप कव्हरला, तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातोय आणि तो कॉल दिनूने स्वीकारला. पुन्हा एकदा स्ट्राईक ओमकारकडे आली. 2 धावांच्या माडीने धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी 22ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स्ड आहे असं म्हणू शकतो. सकाळपासून जे क्रिकेट आपण पाहतोय त्या अनुषंगाने गोलंदाजाचा दबदबा. फुल टॉस ड्राईव्ह. ओह, किसन देवेंद्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. ओमकार देसाईचा झेल किसनने टिपला. फलंदाज ओमकारचा खेळ संपला. धक्का पहिला बसला कंधारी किंग्सला.
कठीण असं काहीच नसतं. प्रयत्न फक्त आपले कमी पडतात आणि तेच मात्र कमी पडू देऊन चालणार नाही. ते म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला म्हणजेच मंथन 11 बांद्रा या संघाला. कारण पहिल्या डावामध्ये फलंदाज तितका चांगला खेळ देताना पाहायला मिळाला नाही. फक्त रवीच्या वतीने आपण 2 षटकार पाहिले जे फॉर इम्पॉर्टंट होते. नागेचा एक चौकार. ओव्हरऑल बाकी बॅटर्सला तितकी चांगली साथ फलंदाजी करताना देता आले नाही संघाची. त्याचमुळे आता गोलंदाजांवरचं दडपण थोडं वाढलेलं आहे. पण गोलंदाज तितक्याच चांगल्या धाटणीचे आहेत, शैलीचे आहेत. तेच पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर जरी कृष्णाच्या वतीने षटकार खर्च झाला पण पुढच्या 4 बॉल्सवर त्यांनी फक्त 3 धावा खर्च करताना विकेट सुद्धा ओमकारचा मिळावा. आणि आता श्रेयस स्ट्रायकरला पाहायला मिळतील. धावसंख्या झालेली आहे 9 धावा जिंकण्यासाठी अजूनही 22ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 19 चेंडू 22 धावा. आज दिवसभरात दुसऱ्यांदा अशी सिच्युएशन आपण पाहतोय. आणि त्याचमुळे आता जिद्दीचं क्रिकेट, संघर्षाचं क्रिकेट, अस्तित्वाचं क्रिकेट तर द्यायचंच आहे मंथन 11 बांद्रा या संघाला. हलक्यात घेऊन चालणार नाही. आपला पूर्ण जोर लावावा लागेल मंथन 11 या टीमला, पूर्ण टीमला. कृष्णा ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक कव्हरचे बॉलवर पोहोचतायत पण बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. घाई झाली. बॉल गॅदर करताना थोडे झुकले पण जितकं झुकायला हवं होतं पुढच्या बाजूने तितका मात्र तो प्रयत्न दिसला नाही. त्याचमुळे पूर्ण झाले त्या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 11 जिंकण्यासाठी 20ची गरज. बॉल शिल्लक 18 चेंडू 20 धावा. टीम कंधारी किंग्स. सकाळच्या हातमधून क्लिअर झालेला 4 स्ट्रायकर्स आणि या सामन्यातला विजेता संघ. 4 स्ट्रायकर्स आपण रिपोर्ट करा. आपला कुठला मेंबर आला असेल आमच्या कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. उद्याचं वेळापत्रक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर उद्याचं वेळापत्रक आहे सकाळी 9:30 वाजता. 9 वाजता मार्शल 11 वर्सेस SH 11 पहिला सामना. 10 वाजता दुसरा सामना. निक्या बॉईज ऋषभ 11 वर्सेस महादेव बोरिवली बॉईज. त्यानंतर म्हणजेच किंग स्पोर्ट्स महादेव बोरिवली बॉईज. त्यानंतर एक क्वार्टर फायनल्स खेळवली जाईल जे 2 विजेते संघ आहेत त्या दरम्यान. त्यानंतर दुपारी 12 वाजता डॉक्टर खाडे 11 वर्सेस राजन ब्रदर्स शिंपोली. आणि त्यानंतर हयात 11 गोरेगाव वर्सेस सिद्धेश्वर बॉईज असा चौथा सामना पहिल्या फेरीतला. आणि मी हा प्रश्न नक्कीच विचारणार होतो की आपण नक्की कधी खेळणार आहोत. तर आपण रविवारचा दिवस निवडलेला आहे. शुभ मुहूर्त स्टँडर्ड टाइम. आपण उद्या सकाळी खेळणार आहोत किंग्स बॉईज. तर नक्कीच आयोजकांचा खेळ पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं कुठल्याही आपल्या परिसरातील प्रेक्षकांसाठी. फुल टॉस क्लासिक हिट ट्रुली फॅन्टास्टिक एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय डीप मिड विकेट झोन मध्ये. लेट्स सी अंपायर्स काय सांगतायत. या 6 धावा षटकार. अक्षयजी साळेकर आपणास मी नम्र निवेदन करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सन्माननीय अक्षय साळेकर साहेब जे खजिनदार आहेत श्री साई सेवा संघाचे. आपण समोर मुख्य प्रवेशद्वारापाशी आहात. कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी असं निवेदन मी करतोय. अक्षयजी साळेकर साहेब आपण या व्यासपीठावर कृपया असं निवेदन आयोजन कमिटीच्या वतीनं मी देतोय. दरम्यान फुलटॉसवरच जास्तीत जास्त धावा मिळालेल्या खरं तर फलंदाजांना. पहिल्या षटकात सुद्धा एक फुलटॉस मिळाला. दुसऱ्या षटकात एक मिळाला. यावेळेस तर लेंथ बॉल होता तरी देखील मी नाही थांबणार. मी लांबच लांब मारणार. इथे तिथे यहा वहा देखू जहा मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळेची हवा. लगातार फटकेबाजी चालू आहे. दुसरा षटकार.
आजच्या दिवसातला सर्वात लांब लचक षटकार दिनू कांबळेने या अगोदर खेचला. जाऊ दिले बॉलला. विकेट किपरची आता परीक्षा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कसोटी चालू आहे. बॉल वेगानं येत आहेत. किती लांब ते उभे आहेत. थोडे खाली राहिला बॉल, त्याचमुळे व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. रवी 2 षटकर त्यांनी खेचलेत या अगोदर. विकेट किपरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. धावसंख्या 23 झाले. 8ची गरज. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केलाय. शतरक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट. स्ट्राईकवर श्रेयस. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि पोहोचते आता 24 वर. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 7 रन्स स्टिल रिक्वायर्ड टू विन. आपण सेमीमध्ये जाणार आहोत. हा सामना जो संपेल त्यानंतर आपण सेमीफायनल खेळणार आहोत या स्पर्धेतली. चला, 4 स्ट्रायकर्स. आपला कुठला मेंबर आला असेल आपण रिपोर्टिंग करा. ड्राईव्ह केलाय पण फुटवर तितकं जुळलं नाही. इन फ्रंट ऑफ द विकेट वी मध्ये खेळलेत श्रेयस. एक सिंगल मिळाले. तर सन्माननीय अक्षय साळेकर साहेब जे श्री साई सेवा संघाचे खजिनदार व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. हिशोब त्यांच्याकडे असतो मंडळाचा आणि त्याचमुळे खजिनदारांचं वेगळं महत्त्व असतं कुठल्याही संघटनेमध्ये. अभिषेक थोडा दूर होता बॉल पण वाईल्ड लाईनच्या आतून होता. येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटका समाप्तीनंतर 31चा पाठलाग करताना धावसंख्या आहे 25 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6ची. बॉल शिल्लक आहे 12 चेंडू 6 धावा. MC स्टॅन, MC अननोन. पण MC अननोन तुमचं अस्तित्व तुम्ही टिकवलेलं आहे आणि खूप चांगलं संगीत, गायन, संगीत आणि रॅप पॉप्युलर आहे आणि त्यांचं स्मित हास्य खूप चांगलं आहे. खूप चांगली स्माईल त्यांची आहे आणि तितकाच चांगला आवाज आहे. तितकीच चांगली शब्दांची पकड आहे. रॅपमध्ये तेच आवश्यक आहे. तुमची शब्दांची पकड कशी आहे. खूप वेगानं तुम्हाला बोलायचं असतं. एकही शब्द फंबल न करता तुम्हाला ते प्रत्येक शब्द वेगानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे असतात आणि तेच MC अननोन करताना पाहायला मिळालेत. मी सुद्धा यूट्यूबवर आता त्यांच्या पेजवर जाऊन काही लिरिक्स त्यांचे ऐकले तर कठीण आहे. वाटतं तितकं रॅप सोपं नाही. एक वेळ गायन सोपं आहे पण रॅपिंग कठीण आहे. कारण तेच तुम्हाला गाणं दुपारी देखील तेच बोलायचं आहे, रात्री देखील तेच बोलायचं. तुम्ही 2 शोला असले तर शब्द इकडे तिकडे करून चालत नाही. शब्द ते तिकडेच बसले पाहिजेत. तितक्याच वेगाने बसले पाहिजेत. तितक्याच पंचने बसले पाहिजेत. येस, 2 मिनटं थांबा प्लीज. 2 मिनटं थांबा. त्या आजीनं जरा पुढे करा प्लीज. येस, स्टार्ट. धावसंख्या 25 आहे. जिंकण्यासाठी 6ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमर पोचतायत श्रेयस बाद झाल्यानंतर आणि उमर त्यांच्याच अंदाजात असतात. त्यांचा साहस नेहमी पाहायला मिळतोय. मॅच त्यांनी फिनिश केलेली आहे. एक चेंडू त्यांनी खेळला पण धाव खाऊन गेले. सामना जिंकलाय तो म्हणजे कंधारे किंग्स. अभिनंदन. हार्ड लक टीम. मंथन 11 बांद्रा.